सुधारणेची संधी न दवडणे हे नीतिमान आणि अनीतिमान लोकांसाठी उपलब्ध असते. परंतु नीतिमान मात्र त्या संधीचा योग्य फायदा करून घेतो. काय आपण सुधारणेची संधी गमावी तर नाही ना? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, जीवन हे खूप नाविन्याने भरलेले आहे. यातील काही गोष्टी सहज समजून येतात, तर काही समजण्याच्या पलीकडे असतात. ज्यांना समजते त्यांना शहाणपण असणारे म्हटले जाते, तर ज्यांना समजत नाही त्यांना मूर्ख म्हटले जाते. समजून घेण्याची संधी सर्वांना सारखी असते, जिला सुधारणा म्हटले जाते. वास्तविक पाहता ज्या वेळेस सुधारणा स्वीकारल्या जातात त्यावेळेस शहाणपण आपोआप येते, आणि जेव्हा सुधारणा नाकारल्या जातात तेव्हा त्याचे परिणामही दिसून येतात. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण शहाणपण आणि मूर्खपण यामधील फरक पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही नीतिसूत्रे ह्याच्या 9व्या अध्यायाचे अध्ययन सुरू करीत आहोत. आम्ही आता अशा ठिकाणी आलो आहोत जेथे ज्ञानाने शाळा उघडली आहे. ह्या तरुणाने ज्ञानाच्या शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले व आम्ही त्यासाठी आभारी आहोत. सर्व तयारी झालेली आहे आणि आम्ही त्या शाळेविषयी पाहू शकणार आहोत. शाळेची घंटी वाजण्याची वेळ आता झालेली आहे. 9वा अध्याय 1 ते 5 वचने सांगतात, ज्ञानाने आपले घर बांधिले आहे, त्याने आपले 7 खांब तयार केले आहेत, त्याने आपले पशु कापिले आहेत, त्याने आपला द्राक्षरस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे, त्याने आपल्या दासी पाठविले आहेत. ते नगराच्या उच्च स्थानावरून ओरडून म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो, जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते, ये माझी भाकर खा आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी. ज्ञानाने घर बांधले, जे ज्ञानाचे महाविद्यालय आहे. लक्षात घ्या श्रोत्यांनो की ह्या इमारतीचे 7 खांब आहेत. हे 7 खांब मला पूर्णतेविषयी सांगतात. ही शाळा संपूर्ण शिक्षण, पूर्ण शिक्षण अर्थात पदवी व उच्चोत्तर शिक्षण देणारी आहे. चांगल्या शिक्षणाच्या महत्वाला आम्ही कदापि कमी लेखू नये. काही लोक असे आहेत जे म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे शिष्य होण्याकरिता शिकलेल्या लोकांची निवड केली नाही. एका श्रोत्याने देवाचे सेवक ज्यांनी डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली होती त्यांना पत्र लिहिले की तुम्ही आपली डॉक्टरची ही पदवी वापरू नये, कारण येशूच्या 12 शिष्यांपैकी एकाजवळ सुद्धा डॉक्टरेटची पदवी नव्हती. मला अशा लोकांना सांगावंसं वाटतं की डॉक्टरची पदवी मिळविण्याकरिता बरेच वर्षे अथक परिश्रम, अथक अभ्यास करावा लागतो व जी व्यक्ती हे अथक परिश्रम करून ती पदवी मिळवते त्या व्यक्तीला ती पदवी वापरण्याचा पूर्ण अधिकार असतो. आज अनेक शाळांमध्ये ज्या वास्तविकता आहेत त्या शिकविल्या जात नाहीत, पण तरी सुद्धा मला माहीत आहे की अद्यापही अशा काही शाळा आहेत ज्या नियमांप्रमाणे चालण्याबाबत कार्यक्षम आहेत. योग्य ते शिक्षण त्या शाळा देत आहेत. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या शिक्षणाविषयी म्हणायचे तर ज्या कोणी ख्रिस्तासोबत 3 वर्षे घालवलीत ते शिष्य अशिक्षित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जगातील सगळ्यात महान शिक्षकाद्वारे त्यांनी शिक्षण प्राप्त केलेले होते आणि अर्थातच प्रेषित पॉल त्याच्या काळातील
चांगल्या उत्तम शाळेमध्ये उच्च प्रतीचे शिक्षण प्राप्त केलेला होता. कोणीच असे म्हणू शकत नाही की तो अज्ञानी होता. आपण हे लक्षात ठेवूया की ज्ञान प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो तुम्हाला पूर्ण शिक्षण देऊ शकतो. दुसरं वचन सांगतं की त्याने आपले पशु कापिले आहेत, त्याने आपला द्राक्षरस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे. आता शाळेत येण्याची ही वेळ आहे व जे काही तयार करून ठेवले आहे त्याची मेजवानी करण्याची वेळ आहे. तिसरं वचन सांगतं की त्याने आपल्या दासी पाठविले आहेत, ते नगराच्या उच्च स्थानावरून ओरडून म्हणते. किती सुंदर चित्र ह्या ठिकाणी रेखाटले आहे. मला आपणाला स्मरण करून देऊ द्या की आज आम्हाला सुद्धा हेच आमंत्रण देण्यात आलेले आहे. विवाहाची मेजवानी तयार झालेली आहे आणि सगळ्या निमंत्रित पाहुण्यांना हे आमंत्रण सांगून पाठविण्यात आले आहे की सर्व काही तयार आहे. बरेच पाहुणे ह्या जगामध्ये ह्या आमंत्रणाला नाकारित आहेत. नंतर सेवक हे आमंत्रण घेऊन ज्या प्रकारे मत्ते शुभवर्तमान 22 अध्याय 1 ते 14 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की ते रस्त्यावर गेलेत. वाचूया श्रोत्यानो, मत्ते शुभवर्तमान ह्याचा 22 अध्याय आणि 1 ते 14 वचने. 1 पासून 14 वचने. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठविले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. माझे बैल व पुष्टपशु कापले आहेत. सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जीवे मारिले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा जेवणाऱ्यांना पाहाव्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, ह्याचे हात पाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. श्रोत्यांनो, हे मनोवेतक आहे की हे आमंत्रण सर्व लोकांना जे रस्त्यावर आहेत, चव्हाट्यावर आहेत, त्यांना बोलावण्याकरिता पाठविण्यात येत आहे. आम्हाला हे आमंत्रण घेऊन रस्त्यावर, चव्हाट्यावर, प्रत्येक ठिकाणी जायचे आहे. आज आमच्या जवळ संदेश आहे. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 20 वचनाप्रमाणे. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 20 वचन. म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. आज आमच्या काळात इतिहासात कधी झाला नसेल इतका देवाच्या वचनाचा प्रचार होत आहे. ज्ञानाच्या शाळेत येण्याचे आमंत्रण पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहोचत आहे. अर्थातच ख्रिस्ताकडे जो स्वतः ज्ञान आहे त्याच्याकडे येण्याचे आमंत्रण सर्वांपर्यंत पोहोचत आहे. मी देवाची स्तुती करते. साहित्याच्याद्वारे, व्यक्तिगत लोकांच्याद्वारे हे वचन सगळीकडे पोहोचत आहे आणि जितकी स्वतंत्रता आधी कधी नव्हती तितकी स्वतंत्रता आज आम्हाला प्राप्त झालेली आहे. विशेष म्हणजे आमच्या मातृभाषेत आणि इतर भाषांमध्ये सुद्धा परमेश्वराचे पवित्र वचन भाषांतरित करण्यात आलेले आहे.
ही देवाची दया आहे. देवाचा उद्देश आहे की प्रत्येक ठिकाणी त्याचे वचन पोहोचावे. लोकांना पश्चाताप करण्याचा, आपल्या पापांचा अंगीकार करण्याचा एक प्रसंग प्राप्त व्हावा आणि त्यांना कळावं की सत्य काय आहे. खरोखर श्रोत्यांनो, परमेश्वराची योजना महान आहे आणि ज्या रीतीने तो कार्य करतो ते सुद्धा वाखाणण्यासारखे आहे. 6वं वचन वाचूया. 9वा अध्याय 6वं वचन. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला. आता ह्यामध्ये काही लोक असे सुद्धा आहेत जे ऐकत नाहीत आणि जे कधीच ऐकणार नाहीत. ते लोक देवाच्या वचनाचा तिरस्कार करणारे आहेत. त्यांच्याकरिता आपली वेळ खर्च करण्यात काहीच अर्थ नाही, त्याचा फायदा सुद्धा नाही. प्रत्येक मंडळीत अशा लोकांचा, जे ख्रिस्ताच्या वचनाचा विरोध करतात, समूह आहे आणि तो आम्हाला सगळीकडे सापडतो. काय अशा लोकांना आम्ही वचन सांगतच राहावे काय? नाही श्रोत्यानो. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की तुमचे मोती डुकरांसमोर टाकू नका. आता पुढची 3 वचने आपण लक्षात घ्या, ज्याबद्दल काही बायबल विद्वानांना वाटतं की ही वचने ह्या ठिकाणी असायला नको होती. परंतु माझ्या प्रिय श्रोत्यानो, अगदी बरोबर अशा ठिकाणी ही वचने देवाने घातलेली आहेत. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले.
7 ते 9 वचने पुढे सांगतात, जो धर्मनिंदकास वाग्दंड करीतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो. जो दुर्जनाला बोल लावितो तो आपणाला कलंक लावून घेतो. धर्मनिंदकाला बोल लावू नको. लावशील तर तो तुझा द्वेष करेल. ज्ञानाला बोल लाव, म्हणजे तू त्याला प्रिय होशील. ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल. धार्मिकाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. जर काही लोकांना आपण देवाचे वचन सांगितले तर ते सर्रास आपला तिरस्कार करतात. ही पद्धत अनेक काळांपासून आहे. काही लोक आहेत जे अगदी पोकळ, खाली आणि अज्ञानी आहेत, जे देवाचे वचन मुळीच स्वीकारित नाहीत. आजच्या आमच्या दिवसांमध्ये आम्ही उदार अशा मताच्या असणाऱ्या लोकांविषयी फार वाचतो. ते किती उदार अंतकरणाचे आहेत ह्याविषयी बोलल्या जाते. काय आपणाला माहीत का की ह्याच उदार अंतकरणाच्या लोकांनी आज धर्माला आमच्या शाळेतून बाहेर काढले आहे? धर्मभ्रष्ट लोक देवाच्या वचनाला स्वीकारित नाहीत. देवाचे वचन त्यांना जर आपण देता तर आपण व्यर्थ स्वतःचा वेळ गमावित आहात. 10वं वचन पहा. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. कदाचित हे वचन ऐकल्यानंतर आपण म्हणाल की हे वचन तर आम्ही आधी वाचले आहे. होय श्रोतांनो, जेव्हा हा मुलगा लहान होता, घरी होता, तेव्हा त्याला पहिला पाठ देण्यात आला होता. तो म्हणजे देवाचे भय बाळगणे. पहिला अध्याय आणि 7व्या वचनात हे वचन आम्ही वाचले होते. आता तो जीवनाच्या व ज्ञानाच्या महाविद्यालयात आलेला आहे. समजूतदारीच्या महाविद्यालयात तो आलेला आहे आणि त्याला आता तेथे हा पहिला पाठ देण्यात येत आहे की परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. ह्याच ठिकाणी आम्हा सर्वांची सुरुवात होते. जर आमची ह्या ठिकाणी सुरुवात झालेली नाही तर आमची सुरुवातच झालेली नाही. परमेश्वराविना ह्या जगात राहणारा मानव मूर्ख आहे. आमच्या समकालीन समाजात आम्ही सुरक्षिततेविषयी फार सावध आहोत. रस्त्यावर, घरात असताना, वृद्धपकाळात सुरक्षितता, ह्या सर्वांसाठी आम्ही फार जागरूक आहोत. ह्या सर्व गोष्टींसाठी आम्ही जीवन विमा काढतो. प्रत्येक वेळेला त्याचा भत्ता देण्यात आलेला आहे किंवा नाही ह्याची आम्ही खबरदारी घेतो. असे करणे बुद्धिमानी आहे. परंतु आमच्या अनंत काळाविषयी काय? अनंत जीवनाविषयी काय? काय आपण ह्याविषयी काही योजना केलेल्या आहेत? काय आपला अनंत काळासाठी विमा तयार आहे? खरोखर परमेश्वराविना हे जीवन जगणे फार मूर्खपणाचे आहे. अनेक लोक आहेत जगामध्ये जे परमेश्वरावर विश्वास ठेवत नाहीत. आताच काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीशी बोलत होते आणि त्या व्यक्तीने अगदी सर्रास म्हटले की मी परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही. मी त्याचं वचन वाचत नाही, प्रार्थना करीत नाही, कारण जर तो असता तर त्याने माझी प्रार्थना ऐकली असती. तो माझी प्रार्थना ऐकत नाही म्हणून आता मी त्याला मानणार नाही. श्रोत्यांनो, असे म्हणणे मूर्खपणा आहे. कारण तुम्ही एक क्षण सुद्धा परमेश्वराविना जगू शकत नाही. ही त्याची कृपा आहे, दया आहे की आपण प्रत्येक श्वास घेत आहात, प्रत्येक पाऊल उचलत आहात, प्रत्येक विचार आपण करू शकता. त्या लोकांकडे पहा ज्यांचा मेंदू कार्य करीत नाही, ज्यांचे हातपाय कार्य करू शकत नाहीत. म्हणून श्रोत्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे फार महत्वाचे आहे. परमेश्वराचे भय बाळगणे आमच्या जीवनात महत्वाचे आहे. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. आता पुढे 11 आणि 12 वचने सांगतात, कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील. तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला, तू धर्मनिंदा केली तर त्याचे फळ तूच भोगीशील. जर आपण जीवनामध्ये आकर्षक होऊ इच्छिता तर आपल्या आत्म्यासाठी अनंत काळाची तरतूद करा. जर आपण ह्याविषयी विरोध करता, ह्याला नाकारता,
तर स्वतःला न्यायासाठी आपण तयार करीत आहात. श्रोत्यानो, तुम्ही नरकाच्या मार्गावर आहात जर तुम्ही देवाला नाकारीत आहात. जर स्वतःच्याच मार्गाने चालण्याचा आपण ठाम निश्चय केला आहे तर आपण फार मोठी गोष्ट गमावणार आहात. जर आपण देवाकडे पाठ फिरवाल तर ही फार भयानक अशी वास्तविकता आपल्या जीवनात ठरेल. 13वं वचन, मूर्ख स्त्री गडबड करणारी असते, ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. लक्षात घ्या की मूर्खपणा सुद्धा आपली शाळा चालवतो व आज आमच्या भोवती अशा अनेक शाळा आहेत. 14वं वचन, ती नगराच्या उच्चस्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते. तिला रस्त्यावर चव्हाट्यावर लोकांना बोलावण्याकरिता जाण्याची गरज पडत नाही. ते स्वतः तिच्याकडे चालून येतात. हजारो लोक अशा शाळेंमध्ये जात आहेत जी मूर्खपणाची शाळा आहे. नंतर 15 ते 18 वचने पहा. आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्या जवळून जाऊ लागला म्हणजे ती म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो. जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते, चोरिलेले पाणी गोड लागते, चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते. पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत हे त्याला समजत नाहीत. ओह, किती तरी बुद्धिमान समजण्यात येणारे लोक तिच्याकडे गेलेत व त्यांचा अंत अत्यंत भयानक झालेला आहे. विदेशातील एका प्रसिद्ध अभिनेत्याने जीवनात ह्या जगातील अनेक सुंदर स्त्रियांशी विवाह केला व वृद्धापकाळात त्याने स्वतःची आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने लिहिले की मी जीवनाला कंटाळलो. किती दुःखदायक हे. मला आपणाला सांगू द्या की मूर्खता अद्यापही आपले महाविद्यालय चालवित आहे आणि त्यात प्रवेश घेण्याकरिता अनेक लोक प्रतीक्षेत आहेत. 18वं वचन मी पुन्हा आपणाकरिता वाचत आहे. पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत हे त्याला समजत नाही. मला माहित नाही श्रोतानो की आपण कोणत्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, ज्ञानाच्या शाळेत की मूर्खपणाच्या शाळेत. जर आपण मूर्खपणाच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे तर लक्षात ठेवा की तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत. कदाचित आपणाला कळणार सुद्धा नाही की आपण अधोलोकामध्ये खोल आणि खोल जात आहात. परमेश्वर ह्या वचनाच्याद्वारे आपणाला त्याच्याकडे येण्याकरिता आमंत्रित करीत आहे. हे आमंत्रण प्रत्येकाकरिता आहे. मग आपण श्रीमंत असा, गरीब असा, शिकलेले असा, अशिक्षित असा, कोठेही राहणारे असा, कोणतीही भाषा बोलणारे असा, लहान असा, मोठे असा, हे आमंत्रण प्रत्येकाकरिता आहे. ह्या जगामध्ये अशी अनेक आकर्षक स्थाने आहेत ज्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती आकर्षिल्या जाते, परंतु त्या ठिकाणी जाऊन त्यांचा नाश होतो. म्हणून श्रोत्यानो, सतर्क व्हा आणि हे पहा की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनाकरिता काय तरतूद केलेली आहे. तुमचा अनंत काळ तुम्ही कोठे घालवणार आहात? मृत्यूनंतरचं तुमचं जीवन तुम्ही कोठे व्यतीत करणार आहात? जर तुम्ही ख्रिस्ताला जीवन समर्पित केलेले आहे तर मृत्यूनंतरचे जीवन ख्रिस्ताच्या परमेश्वराच्या सहवासात आपण स्वर्गामध्ये घालाल. परंतु जर ख्रिस्ताला नाकारले आहे, त्या ज्ञानाला आपण नाकारले आहे, तर अधोलोक आपणाकरिता ठेवलेला आहे. म्हणून निर्णय घेत असताना गंभीरपणे विचार करा. धोक्यामध्ये राहू नका. आमचं ह्या पृथ्वीवरचं जीवन क्षणभंगूर आहे. आज आहे, उद्या नाही. परंतु जे अनंतकालचं जीवन आहे ते नेहमीचं टिकणारं जीवन आहे. म्हणून श्रोतांनो, त्याकरिता आताच तरतूद करा. कदाचित आपण ह्या बाबतीत अद्यापही विचार केलेला नाही. आपल्याला वाटत असेल की मी जगातील बऱ्याच गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत, मला कशाचीच कमतरता नाही. परंतु तुमच्या आत्मिक जीवनाविषयी काय त्याविषयी तुम्ही काही प्राप्त केले आहे? ह्या वेळेला प्रभू येशू तुमची वाट पाहत आहे.
तो तुम्हाला सार्वकालिक जीवनाचे आश्वासन देण्याकरिता तयार आहे. तुमच्या पापांची क्षमा त्याच्याजवळ आहे. म्हणून वेळ न गमावता आजच ह्या क्षणी आपले जीवन त्याच्या हातात समर्पित करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. ज्याला जीवन प्राप्त होते त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. आजचा प्रश्न, ज्ञानाने आपल्या घरासाठी किती खांब तयार केले? ए. 3, बी. 5, सी. 12, डी. 7. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही मूर्खतेचा मार्ग सोडून योग्य मार्गावर म्हणजेच ज्ञानाच्या मार्गावर येणे आवश्यक आहे. आम्ही ज्ञानाला कवटाळणारे आहोत तर आम्हाला नक्कीच जीवन आणि समजूतदारपणा आहे. पण जर आम्ही याकडे दुर्लक्ष केले तर मूर्खपण आम्हाला विनाशाकडे नेईल. प्रियांनो, आज आपण विचार करूया की आमच्या आत्मिक जीवनासाठी आमची काय तरतूद आहे. आमची कृती काय दर्शविते? आम्ही ख्रिस्ताला स्वीकारले आहे की नाकारले आहे? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताची आणि आमची ओळख होऊ दिलेली आहेस आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा ते ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. होय प्रभूजी, आता आम्ही ह्याच्यामध्ये वाढावं आणि कोणत्याही प्रकारचं मूर्खपण आम्ही करू नये. कारण बापा, आम्ही शिकलेलो आहोत की प्रत्येक मूर्खपण आम्हाला विनाशाकडे घेऊन जाणारे आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझा मार्ग जो प्रकाशाचा मार्ग आहे, जो सत्याचा मार्ग आहे, त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला देऊ कर. आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.